नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। शहाद्यात पाटीदार समाजाचा डंका। नगराध्यक्ष अभिजित पाटलांची मोठी घोषणा। उभारणार भव्य स्मारक। मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी शहादा। नमस्कार प्रेक्षकांनो, शहादा शहरातून लेवा पाटीदार समाजासाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। समाजाची एकजूट आणि विकासासाठी शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांनी ऐतिहासिक घोषणा केल्या आहेत। नेमकं काय घडलं, पाटीदार भवन कधी साकारणार आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचं भूमिपूजन कधी होणार, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये। शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांच्या मोहिदा रस्त्यावरील कार्यालयात नुकतीच लेवा पाटीदार उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली। यावेळी समाजापुढील विविध प्रश्न आणि अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन अभिजित दादांनी समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे। या आहेत प्रमुख घोषणा। पाटीदार भवन कार्यालय येत्या एप्रिल 24 रोजी शहरात समाजाच्या हक्काच्या कार्यालयाचं भव्य उद्घाटन होणार आहे। सरदार वल्लभभाई पटेल स्मारक 31 ऑक्टोबर 2026 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य स्मारकाचं भूमिपूजन केलं जाईल। पाटीदार कुलदैवत धाम समाजाच्या कुलदेवतांसाठी एक सुसज्ज आणि भव्य कुलदैवत धाम उभारलं जाणार असून 31 ऑक्टोबरलाच याची जागा निश्चित केली जाईल। यासोबतच दुर्बल घटक, आर्थिक मंडळ, उन्नती मंडळ आणि आनंदाश्रम यांसारखे प्रकल्पही मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। यावेळी बोलताना अभिजित दादांनी एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिला। ते म्हणाले की आपल्यामुळे समाज नसून समाजामुळे आपण आहोत। समाजकार्य करताना राजकीय मतभेद आणि रंग बाजूला ठेवले पाहिजेत। ग्रामीण आणि शहरातील सर्व बांधवांनी एकत्र येऊन एक प्रगत आणि सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। या कार्यक्रमाला शहादा, शिरपूर, तळोदा, नंदुरबार आणि निझर परिसरातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते। लेवा पाटीदार समाजाच्या या नव्या भरारीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।